महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, संदेश नाही थेट बातमी देऊ। राज ठाकरे आणि आमच्या मनात कोणताही संभ्रम नाही, मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं सकारात्मक उत्तर। काहीही झालं तरी महायुती मजबूतीने लढणार आणि जिंकणार। राज आणि उद्धव ठाकरे युतीवर एकनाथ शिंदेंची हात जोडत एकाच वाक्यात प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीशी माझा काय संबंध? कुणी साथ द्यायची, कुणी प्रतिसाद द्यायचा, ठाकरे आपसात ठरवतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। युतीबाबत ठाकरे बंधूंचा वैयक्तिक प्रश्न, सत्सद विवेक बुद्धीला धरून योग्य निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार। ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र यावेत असं माझ्याही मनात, त्यांनी निर्णय घेतल्यास मला आनंदच होईल, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोन देखील झाले असतील, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। अमित ठाकरेंचं देखील राऊतांकडून कौतुक। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही 100 पावलं येऊ। मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य। ठाकरे ब्रँड टिकवण्याची मनसैनिकांची भावना। काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार, राज ठाकरेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अट, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंनीही भाजप आणि शिंदेंचा हात सोडावा, दोन भावांचे हात एकत्र आल्यावर कुणाची हात धरायची गरजही पडणार नाही। राज आणि उद्धव ठाकरे युतीवर सुषमा अंधारेंचं सूचक वक्तव्य। राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव नाही, मात्र भविष्यात आमच्या विचाराशी सहमत असलेले पक्ष जोडले जाऊ शकतात, सुनील तटकरेंच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चा। जालिंदर सुपेकरांचा आरोपांवर माध्यमांसमोर बोलण्यास नकार, कैदी गायकवाडकडे 550 कोटींची मागणी केल्यासह सुपेकरांवर 7 मोठे आरोप। अगवणेंचे मामा जालिंदर सुपेकरांवरील आरोपांची मालिका सुरूच, सुपेकर प्रत्येक पोलीस निरीक्षकाकडून पैसे घ्यायचे, गृहमंत्र्यांना यावर पत्र पाठवणार, अंजली दमानी यांचा नवा आरोप। सरकारनं जालिंदर सुपेकरांची होमगार्ड विभागात बदली केली आहे, सुपेकरांवरील आरोपांची चौकशी होईल, फडणवीसांचं वक्तव्य। जालिंदर सुपेकर यांच्यावरील आरोप तपासायला हवे, नाहीतर ज्या प्रकारे माझ्यावर मीडिया ट्रायल झाली तसा भाग असू शकतो, एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा। संजय शिरसाटांनी नियम डावलून मुलाच्या नावे शेंद्रा MIDCमध्ये 6 कोटींची जागा घेतली, तिथे मद्यनिर्मिती केली जाणार, इम्तियाज जलील यांचा दावा। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला, लाडकी बहीण योजनेतल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी निधी वापरणार। निधीच्या कमतरतेचा राज्यातील आमदारांनाही फटका, अनेक आमदारांना गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून घरभाडं भत्ता नाही, सूत्रांची माहिती। कॅनडाकडून भारताला G7 शिखर परिषदेचं निमंत्रण, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या फोननं आनंद झाला। भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि हितसंबंध राखत नव्या जोमानं काम करू, पंतप्रधान मोदींचं ट्वीट। गडचिरोलीतील नागरिकांमध्ये सुरक्षेचं वातावरण, तिथे प्रशासनही पोहोचू शकत नव्हतं, तिथे आता पोलिसांनी व्यवस्था उभी केली, 2026 पर्यंत माओवादी पूर्णपणे संपुष्टात आणू, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त।